हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द कॉम्पिटेटिव्ह एक्झाम क्लासेस. आजच्या आपल्या लेक्चरमध्ये आपण एक अतिशय महत्त्वाचा टॉपिक बघणार आहोत आणि तो म्हणजे पर्वत म्हणजेच माउंटन्स. हा भूगोलातला अतिशय महत्त्वाचा असा टॉपिक आहे आणि याच्यावरती हमखास प्रश्न हे विचारले जातात. कोणत्या टाईपचे क्वेश्चन्स विचारले जातात हेही मी तुम्हाला सांगेल लेक्चरमध्ये. तर आजचं लेक्चर जे आहे ते शेवटपर्यंत बघा आणि मन लावून बघा. याच्या ज्या शॉर्ट नोट्स आहेत त्या सुद्धा काढून ठेवा, म्हणजे तुम्हाला त्या रिव्हिजनसाठी कामात येतील. तर आजचं लेक्चर स्टार्ट करण्याआधी सर्वांना विनंती आहे, जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल बटनवर नक्की क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हाही नवीन व्हिडिओ घेऊन येईल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या लेक्चरला. तर बघा, पृथ्वीचा जर एकूण संपूर्ण पृष्ठभाग जर आपण बघितला तर त्यापैकी एकूण 27% भाग जो आहे तो पर्वतांनी आच्छादलेला आहे. म्हणजे पृथ्वीचा जो 100% पृष्ठभाग आहे त्या 100%मध्ये 27% भाग जो आहे तो फक्त पर्वतांनी आच्छादलेला आहे. आता आपण पर्वतांचे प्रकार बघणार आहोत. सर्वात आधी आपण काळानुसार पर्वतांचे प्रकार बघू आणि त्यानंतर निर्मितीनुसार पर्वतांचे प्रकार हे बघू. याच्यावरती बरेचसे क्वेश्चन्स विचारले जातात. फॉर एक्झाम्पल, वलित पर्वत कोणता आहे किंवा सर्वात नवीन पर्वत कोणता आहे, तर ह्या टाईपचे क्वेश्चन्स विचारले जातात, म्हणून हे प्रकार बघणं महत्त्वाचं आहे. तर सर्वात आधी आपण बघू काळानुसार पर्वतांचे प्रकार. तर काळानुसार जर बघायचं झालं तर पर्वतांचे एकूण 2 प्रकार पडतात. त्यापैकी सर्वात पहिला आहे तो म्हणजे नवीन पर्वत म्हणजेच यंग माउंटन्स. तर जे पर्वत भूखंड अपवहनानंतर अस्तित्वात आले त्यांना नवीन पर्वत असे म्हणतात. आता या ठिकाणी नवीन पर्वताची डेफिनेशन काय म्हटली की जे पर्वत भूखंड अपवहनानंतर अस्तित्वात आले त्यांना नवीन पर्वत असे म्हणतात. सर्वात आधी आपल्याला हे माहीत असलं पाहिजे की भूखंड अपवहन म्हणजे काय. आता बघा, जर आपण याचं सिंपल एक्झाम्पल घ्यायचं झालं तर भारतीय प्लेट आणि युरेशियन प्लेट या 2 प्लेटची जेव्हा टक्कर झाली एकमेकांसोबत, तर ज्या ठिकाणी ती टक्कर झाली त्या ठिकाणचा जो भाग आहे म्हणजेच त्या ठिकाणची जी काही जमीन आहे ती वर उचलली गेली आणि हिमालय पर्वताची निर्मिती झाली. तर अशा प्रकारच्या भूखंड अपवहनानंतर म्हणजेच 2 भूखंडांची टक्कर होऊन जे पर्वत अस्तित्वात आले त्यांना नवीन पर्वत असं म्हणतात. मग या नवीन पर्वतांचं एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवायचंय. तर सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे हिमालय पर्वत, जो भारत, नेपाळ आणि चीन या 3 देशांमध्ये पसरलेला आहे. भारताचा जर विचार केला तर हिमालय पर्वत जो आहे तो उत्तर ते पूर्व म्हणजे उत्तर पूर्व या पद्धतीने समांतर असा पसरलेला आहे. त्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा पर्वत आहे तो म्हणजे ॲटलस पर्वत, जो पश्चिम आफ्रिकेमध्ये आहे. त्यानंतर आहे रॉकीज पर्वत, जो उत्तर अमेरिकेमध्ये आहे. रॉकी पर्वतमाळा ही उत्तर अमेरिकेतली सर्वात लांब पर्वतमाळा आहे. त्यानंतर आहे अँडीज पर्वत, जो दक्षिण अमेरिका महाखंडामध्ये आहे. आणि ही जी काय पर्वतमाळा आहे अँडीज पर्वतमाळा ही दक्षिण अमेरिकेतली सर्वात लांब पर्वतमाळा आहे. तर एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघू आपण काळानुसार पर्वतांचा दुसरा प्रकार आणि तो आहे प्राचीन पर्वत म्हणजेच ओल्ड माउंटन्स. आता प्राचीन पर्वत म्हणजे काय, तर जे पर्वत भूखंड अपवहनाच्या आधी अस्तित्वात आले त्यांना प्राचीन पर्वत असे म्हणतात. भूखंड अपवहनाच्या आधी म्हणजे काय, जसं बघा आपण मागे बघितलं नवीन पर्वतमध्ये की जेव्हा 2 भूखंड 2 महाखंडांची एकमेकांसोबत टक्कर होते तेव्हा नवीन पर्वताची निर्मिती होते. पण प्राचीन पर्वत हे असे पर्वत आहे की जे भूखंड अपवहनाच्या आधी अस्तित्वात आलेले आहेत. आणि यांचे उदाहरण घ्यायचं झालं तर आहे पेनाईन पर्वत, जो युरोपमध्ये आहे. अरावली पर्वत, भारतातील अरावली पर्वत. याच्यावरती मागे क्वेश्चन विचारला गेलेला आहे ऑलरेडी की भारतातील सर्वात प्राचीन पर्वत कोणता, तर तो आहे अरावली पर्वत, सर्वात जुना आहे. त्यानंतर आहे ॲप्लेशियन पर्वत, उत्तर अमेरिकेमध्ये आहे. आणि ड्रॅगन्सबर्ग पर्वत, जो दक्षिण अमेरिका महाखंडामध्ये आहे. तर एवढे काही एक्झाम्पल्स आहे प्राचीन पर्वताचे, तेवढे तुम्हाला लक्षात ठेवायचे. तर पर्वतांचे काळानुसार हे 2 प्रकार पडतात, नवीन पर्वत आणि प्राचीन पर्वत. आता आपण बघू निर्मितीनुसार पर्वतांचे प्रकार. तर जर आपण निर्मितीच्या आधारावर पर्वतांचे प्रकार बघितले तर एकूण 4 प्रकार पडतात. त्यातील सर्वात पहिला आहे वलित पर्वत,
किंवा त्यालाच मोडदार पर्वत किंवा घडीचे पर्वत असंही म्हटलं जातं, ज्यालाच आपण इंग्लिशमध्ये म्हणतो फोल्ड माउंटन्स. आता वलित पर्वत, मोडदार पर्वत किंवा घडीचे पर्वत याच्या नावावरूनच तुम्हाला लक्षात येतंय की हा काय प्रकार आहे. याच्याबद्दल आपण पुढे डिटेलमध्ये बघूच. त्यानंतर दुसरा प्रकार आहे तो म्हणजे अवरोधी व खचदरी पर्वत म्हणजेच ब्लॉक माउंटन्स. आणि तिसरा प्रकार आहे अवशिष्ट पर्वत म्हणजेच रेसिड्युअल माउंटन. आणि चौथा आहे संग्रहित किंवा संघटित पर्वत. तर जर तुम्ही ह्या शब्दांवरती जर व्यवस्थित विचार केला तर तुम्हाला लक्षात येईल की हे काय आहे. ठीक आहे, तर याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये बघूच. सुरुवात करूया आपण पहिल्या प्रकारापासून आणि तो आहे वलित पर्वत, ज्यालाच मोडदार किंवा घडीचे पर्वत असंही म्हटलं जातं. तर बघा, याची जर का डेफिनेशन आपण बघायची झाली तर भूपट्ट विवर्तनिकी क्रियांमुळे दाब, उभार, तणाव आणि आकुंचन इत्यादी कारणांमुळे खडकांच्या थरांमध्ये वलय म्हणजेच घड्या किंवा मोड तयार होऊन या पर्वतांची निर्मिती झालेली आहे. आता भूपट्ट विवर्तनिकी सिद्धांत आपण ऑलरेडी बघितलं एका लेक्चरमध्ये डिटेलमध्ये. जर तुम्हाला माहीत नसेल की भूपट्ट विवर्तनिकी सिद्धांत काय आहे तर तुम्ही ते लेक्चर जाऊन बघा, म्हणजे तुम्हाला ह्या गोष्टी क्लिअर होतील. आता बघा, वलित पर्वत म्हणजे काय, तर जेव्हा दोन भूखंड एकमेकांना टक्कर देतात, टक्कर दिल्यानंतर काय होतं की त्या ठिकाणची जी जमीन आहे तिला घड्या पडतात किंवा ती वर उचलली जाते आणि त्या ठिकाणी जो पर्वत तयार होतो त्याला वलित पर्वत असं म्हटलं जातं. उदाहरण याचं घ्यायचं झालं तर हिमालय पर्वत हा एक वलित पर्वत आहे. युरेशियन प्लेट आणि भारतीय प्लेट या दोन प्लेटची टक्कर होऊन हिमालय या पर्वताची निर्मिती ही झालेली आहे. तर हिमालय पर्वत, त्यानंतर आल्प्स, रॉकीज, अँडीज, युराल पर्वत आणि ॲटलस इत्यादी जे काही पर्वत आहे ते वलित पर्वत किंवा मोडदार किंवा घडीचे पर्वत ह्या प्रकारामध्ये मोडतात. आता या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी कोणता पर्वत हा घडीचे पर्वत ह्या प्रकारामध्ये येतो किंवा वलित पर्वत ह्या प्रकारामध्ये येतो, आणि ऑप्शन दिलेले असतात. त्यापैकी योग्य उत्तर तुम्हाला ओळखायचं असतं. तर या ठिकाणी त्यासाठीच मी एक्झाम्पल घेतले की ते अतिशय महत्त्वाचे आहेत. हेच आपण एका डायग्राम थ्रू जर बघायचं झालं तर बघा, या ठिकाणी जमीन दिलेली आहे. दोन साईडची जी जमीन आहे ती मध्यभागी सरकते आणि त्यामुळे भूपृष्ठाला घड्या पडताय आणि घड्या पडल्यामुळे तिथला जो काही भाग आहे तो वर उचलला जातोय आणि त्या ठिकाणी वलित पर्वतांची निर्मिती ही होताना आपल्याला दिसते. तर बघा, एक्झाम्पलमध्ये बघायचं झालं तर ह्या प्रकारचे जे पर्वत असतात ते वलित पर्वत प्रकारामध्ये येतात. तुम्हाला दिसतंय बघा की जसं घड्या पडलेल्यासारखं दिसतंय. जेव्हा दोन ठिकाणची जमीन ही एकमेकांकडे सरकते त्या ठिकाणी घड्या पडतात आणि तिथला भाग हा वर उचललेला आपल्याला दिसतो. त्यानंतर दुसरा प्रकार आहे तो म्हणजे अवरोधी व खचदरी पर्वत म्हणजेच ब्लॉक माउंटन. आता हा जो काय प्रकार आहे तो वलित प्रकाराच्या थोडा उलट आहे. कसा तो आपण बघू. अवरोधी पर्वत म्हणजे काय की पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या एखाद्या भागाचे उंचावणे किंवा खचणे यामुळे या पर्वतांची निर्मिती ही होते. भूपृष्ठावरचा एखादा भाग हा वर उंचावतो किंवा खचतो आणि त्याचमुळे हे जे काही पर्वत आहे ते तयार होतात. पृष्ठभागाच्या खाली लाव्हा थंड होऊन तणाव आणि खचण्यामुळे भूपृष्ठावर भ्रंश व दरार म्हणजेच तडे तयार होऊन काही भाग हा वर उंचावतो आणि त्यास अवरोधी पर्वत म्हणतात, आणि काही जो काही भाग आहे तो खाली खचतो आणि त्यालाच खचदरी असं म्हटलं जातं. तर बघा, इथे सिंपल अशी गोष्ट आहे. जेव्हा ज्वालामुखी होतो तेव्हा त्या ज्वालामुखीचा जो लाव्हा आहे तो जमिनीच्या खाली असतो, म्हणजे भूपृष्ठाच्या खाली असतो. तो तिथेच थंड होतो आणि थंड झाल्यामुळे तणाव आणि भ्रंश निर्माण होतात, त्याला तडे पडतात, दरार पडते आणि तिथला जो काही भाग आहे तो वर उंचावला जातो. जो वर उंचावलेला भाग आहे त्याला अवरोधी पर्वत असं म्हणतात आणि काही जो भाग आहे तो खाली खचलेला असतो आणि म्हणून त्या खाली खचलेल्या भागाला खचदरी असं म्हटलं जातं. आता ह्या दोन्ही यांचं एक्झाम्पल घ्यायचं झालं म्हणजे अवरोधी पर्वत आणि खचदरी, तर ते आहे ग्रेट रिफ्ट व्हॅली जे की आफ्रिका महाखंडामध्ये आहे. त्यानंतर ब्लॅक फॉरेस्ट व व्हॉस्टेस पर्वत दरम्यान जी खचदरी आहे ती युरोप महाखंडामध्ये आहे. आणि त्यानंतर एक फेमस आहे आपल्या भारतामध्येच, ते म्हणजे नर्मदा खचदरी. नर्मदा नदीच्या उत्तरेला विंध्याचल पर्वतरांग आहे आणि दक्षिणेला सातपुडा पर्वतरांग आहे आणि या दोनही
पर्वत रांगांच्या दरम्यानमध्ये नर्मदा खचदरी ही आहे. नर्मदा नदी वाहते, एका खोल दरीतून ती वाहते, म्हणून त्याला खचदरी असं म्हटलं जातं. नर्मदा नदीबद्दल जे लेक्चर आपण बघितले ऑलरेडी, त्यामध्ये मी तुम्हाला या सर्व गोष्टी सांगितल्या आहेत. जर तुम्ही ते लेक्चर बघितलेलं नसेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देऊन देईल, तिथे जाऊन तुम्ही बघू शकतात. आणि त्यानंतर अजून एक खचदरी आहे भारतामध्ये, ती म्हणजे दामोदर नदी खचदरी. दामोदर नदी सुद्धा जी आहे ती खचदरीमधून वाहते. आता याचं जर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर बघा, इथे डायग्राममध्ये दिसतंय तुम्हाला, वरचं जे काही डायग्राम आहे त्याच्यामध्ये एक जमिनीचा भूभाग दिला आहे ज्याला तडे पडलेले आहेत. आणि तडे पडल्यानंतर जो तडे पडलेला जो भाग आहे तो खाली खचलेला आहे, आणि तो भाग खाली खचल्यामुळे त्याच्या आजूबाजूचा जो भाग आहे तो वर उंचावलेला दिसतोय आपल्याला. आणि आपण मागे बघितलं की वर उंचावलेला जो भाग आहे त्याला अवरोधी पर्वत असं म्हणतात, आणि जो खाली गेलेला जो भाग आहे त्याला खचदरी असं म्हटलं जातं. तर बघा, इथे आपल्याला ह्या चित्रामध्ये दिसतच आहे की आजूबाजूला पर्वत दिसत आहे आणि मधून खचदरी दिसते. तर हा एक अवरोधी पर्वताचाच प्रकार आहे. अवरोधी पर्वत, जो वर उंचावलेला भाग आहे त्याला अवरोधी पर्वत म्हणणार, आणि जो खाली खचलेला भाग आहे त्याला आपण खचदरी असं म्हणणार. त्यानंतर जाऊया तिसऱ्या प्रकाराकडे, तो आहे अवशिष्ट पर्वत म्हणजेच रेसिड्युअल माउंटन. आता अवशिष्ट ह्या नावावरूनच तुमच्या लक्षात येत असेल, तर बघा, अत्याधिक अपक्षय व अपक्षरणामुळे, जसे की नदी, हिमनदी, पर्जन्य, मोसमी वारे इत्यादी शक्तीमुळे पर्वताची दिवसेंदिवस झीज होऊन पर्वताचे अवशिष्ट शिल्लक राहते, त्यास अवशिष्ट पर्वत म्हणतात. आता बघा, सिंपल अशी कन्सेप्ट आहे की एखादा पर्वत आहे आणि त्या ठिकाणी पर्वतावरती बऱ्याच गोष्टी असतात, जसं की माती, खडक, झाडं झुडपं, अशा बऱ्याच गोष्टी असतात. पण समजा एखादी नदी, हिमनदी किंवा खूप सारा पाऊस, वारे इत्यादीचे काय नैसर्गिक शक्ती आहे, त्यामुळे त्या पर्वताची जी काही झीज होते, दिवसेंदिवस झीज होत जाते, तिथल्या पर्वतावरच्या ज्या गोष्टी आहेत त्या नष्ट होत जातात आणि त्याची झीज होत जाते. जो काही अवशिष्ट शिल्लक राहतं त्या ठिकाणी, आणि त्यामुळे त्याला अवशिष्ट पर्वत असं म्हटलं जातं. याचं उदाहरण घ्यायचं झालं तर अरावली पर्वत जो भारतामध्ये आहे हा अवशिष्ट प्रकारचा पर्वत आहे. तसंच हा प्राचीन पर्वत सुद्धा आहे, आपण मागेच बघितलं. आणि त्यानंतर दुसरं एक्झाम्पल आहे ते म्हणजे ॲप्लेशियन पर्वत, जो अमेरिकेमध्ये आहे, USA मध्ये. विंध्याचल, सातपुडा आणि पश्चिम घाट हे सुद्धा अवशिष्ट पर्वत प्रकारामध्ये येतात. तर एवढे एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवायचे, एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. या ठिकाणी बघा, डायग्राममध्ये तुम्हाला क्लिअर होत असेल की काही जो भाग आहे तो वर उंचावलेला दिसतोय, काही खचलेला दिसतोय. तर हे सर्व कशामुळे होतं की पर्वताची झीज होत जाते दिवसेंदिवस, ज्या मोसमी क्रिया होतात त्यांच्यामुळे त्याच्यावरची जी काय परत आहे ती निघत जाते, आणि त्या ठिकाणी काही अवशिष्ट शिल्लक राहतं, आणि म्हणून त्याला अवशिष्ट पर्वत असं म्हटलं जातं. बघा, इथं पण दिसतंय तुम्हाला, या पर्वतावरती काही फक्त खडक दिसतोय आपल्याला, काही झाडं झुडपं नाहीये किंवा माती नाहीये, आणि कालांतराने जे काही खडक आहे त्याची सुद्धा झीज होत जाते, आणि म्हणून त्याला अवशिष्ट पर्वत असं आपण म्हणतो. त्यानंतर चौथा आणि शेवटचा प्रकार आहे तो म्हणजे संग्रहित किंवा संघटित पर्वत. आता याची डेफिनेशन जर बघायची झाली तर अगदी सोपं आहे. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे निघणाऱ्या लाव्हा रसाचे संचयन होऊन किंवा वाळवंटी प्रदेशात वाऱ्यामुळे रेतीचे संचयन होऊन निर्माण होणाऱ्या पर्वतांना संग्रहित पर्वत असे म्हणतात. हा जो काही प्रकार आहे तर सर्व प्रकारांपेक्षा वेगळा आहे. बघा, काय म्हटलंय त्यांनी की ज्वालामुखी जेव्हा होतो, ज्वालामुखी झाल्यानंतर जो लाव्हा बाहेर निघतो ज्वालामुखी उद्रेकातून, त्या लाव्हाचं एका ठिकाणी संचयन होतं, किंवा वाळवंटी प्रदेशामध्ये विशिष्ट प्रकारच्या वाऱ्यांमुळे सुद्धा रेतीचं म्हणजेच वाळूचं सुद्धा संचयन होतं, आणि संचयन होऊन त्या ठिकाणी पर्वत तयार होतात, आणि अशा पर्वतांना संग्रहित पर्वत असं म्हटलं जातं. बघा, त्याच्या नावामध्ये समजते आपल्याला संग्रहित किंवा संघटित. इथे आपल्याला ते लक्षात येऊन जात आहे, फक्त आपल्याला एक्झाम्पल्स माहीत असले पाहिजे. तर याचं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर ते आहे हवाई बेट आणि आईसलँड आणि फिजी. तर एवढे पर्वत जे आहे ते संग्रहित किंवा संघटित पर्वत प्रकारामध्ये येतात. बघा, इथे दिसतंय तुम्हाला ज्वालामुखी होतोय आणि ज्वालामुखीतून लाव्हारस बाहेर येतोय. लाव्हारस बाहेर आल्यानंतर तो लाव्हा कुठेतरी जाऊन
थांबतो आणि थंड होतो आणि अशा पद्धतीने लाव्हाची परत जी काय आहे ती एकमेकावरती जमा होते आणि त्या भागाची उंचीही वाढते आणि त्यामुळे त्या ठिकाणी पर्वतांची निर्मितीही होते. तर आजचं जे लेक्चर आहे ते अतिशय महत्त्वाचं होतं. आय होप की तुम्हाला समजलं असेल. जर तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर प्लीज लाईक करा. काही शंका असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की विचारू शकतात आणि हे लेक्चर आपल्या फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा. तसंच जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल बटनवर नक्की क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हाही नवीन व्हिडिओ घेऊन येईल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद.